अजून कोणी आलं नाही. 1 मिनिट झालाय. जय गुरु, आपण सुरुवात करू तोपर्यंत. जय गुरु जय गुरु. तर 3 जण झाले, आपण सुरू करूया. ठीक आहे तोपर्यंत. आपण काल हे वाक्य संपवलं होतं. हम गाय को प्रणाम करते हैं, वयम धेनुम प्रणामामह. इथून पुढे आपण जाऊया पुढे. मग पुन्हा काही अडचणी आल्या बघूया. आता इथे सोपं आहे. संस्कृत मधून हिंदीमध्ये करायचं आपल्याला. सुरुवात करू आपण. आहे बरीच संख्या आली आता. स्नेहलताई, पहिलं वाक्य. वसिष्ठस्य समीपे बहवः धेनवः आसन्. वसिष्ठ ऋषींचं नाव आहे हे. हम्म. वसिष्ठांच्या समीपे म्हणजे जवळ. सप्तमी. बहवः म्हणजे हे बहुचं अनेक वचन वाटतंय. हा. येस. हे बहु म्हणजे धेनूसारखंच चालेल का? हो हो. हा, मग बहवः धेनवः आसन येस. म्हणजे खूप गायी होत्या. होते. आसन असं हे असं नाही बघ, हे काय म्हणतात त्याला? अनद्यतन अनंत नाही, भूतकाळामधलं बहुवचन. अनद्यतन भूतकाळ. अच्छा, हा. हम्म. आसन म्हणजे ते असंच आहे का असित हे रूप? असित असित होतं ना, असित. असित हा म्हणजे होता. हा, आसन म्हणजे त्याचं होते. बहुवचन आहे का? बहुवचन. हा. आसन. अच्छा. म्हणजे त्याचा तर मूळ वसिष्ठां अस जे आहे ते अस पासून झालं. भूतकाळ असित आणि त्याचं बहुवचन आसन. आसन. हा, मग वसिष्ठांच्या जवळ खूप गायी होत्या. हम्म, हम्म. या. तर हा अनद्यतन भूतकाळ प्रथम बहुवचन. पुरुष हा. बहुवचन आहे. प्रथम असं. बहुवचन. येस. बहवः धेनवः. हा, यातलं बहवः जे आहे ते विशेषण, त्याचं संख्यात्मक विशेषण. आणि समीपे म्हणजे जवळ. सप्तमी. हा. ओके. सर, एकच विचारायचं होतं. हो. त्या पाठाच्या सुरुवातीला जे सगळं दिलेलं आहे, की एक वाक्य दिलंय, त्याचं सगळं व्याकरण दिलंय, तर परीक्षेत पण तसंच येईल का लिहायला? हे कुठे कुठे? नाही, एकदम पाठाच्या सुरुवातीला म्हणजे प्रथम पाठ. पुस्तकामध्ये. पुस्तकामध्ये का? नाही, नाही, ह्याच पीडीएफमध्ये ओके. दुसरा भाग आणि प्रथम पाठमध्ये जे सुरुवातीला वाक्य आहेत ना सगळी, आणि त्याचं कॉलम वाईज सगळं व्याकरण दिलेलं आहे, की काय विभक्ती आहे, काय वचन आहे वगैरे. तर परीक्षेत पण तसं येईल का? हे का असं? हां, हां, हां. नाही नाही नाही, हे हे आपल्या अभ्यासाकरता आहे. अच्छा. आपल्याला फक्त संस्कृत पासून मराठी आणि हिंदी मधून संस्कृत. सरळ एक लाईन आपण नेहमी लिहितो तसंच लिहायचं. असं कॉलम वाईज काय लिहायला तसं येणार नाही. नाही नाही, कॉलचं काही अनालिसिस करायचं नाही. अच्छा. हे केवळ आपल्याला वाक्य आपल्याला समजून कसं घ्यावं हे करण्याकरता मी केलं. ठीक आहे सर. ओके. हे गेलं ना ते. हा. राजेंद्र कोलेकर सर. तासु एका नंदिनी नामनी धेनुः आसीत्. तासु तासू म्हणजे त्यापैकी सप्तमी आहे, त्यामध्ये किंवा त्यापैकी. त्यांच्याकडे अनेक गायी होत्या, त्यापैकी एक. एक हम्म. नंदिनी नामनी, नंदिनी नावाची नंदिनी नावाची नामनी शक्ती धेनुः असे. आसीत्. असित असित म्हणजे होता, होती, होते. हा. एक वचनी. आणि बहुवचन असेल तर आसन. तासू या गायींमध्ये, त्यामध्ये बहुवचन त्याचं एका. एका का घेतलं की नंदिनी गाय जी आहे ती स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी. आहे. एका नाही तर एक ह घेतलं असतं. नामनी. नामनी म्हणजे नावाची. आणि पुरुष असतं तर नाम झालं असतं. नंदिनी नामनी धेनुः असेल. नंदिनी आसीत् नावाची गाय. होती. ओके. हा. थँक्यू. सुरेखाताई. येस सर. मम गृहे एका धेनुः अस्ति. म्हणजे हम्म. माझ्या घरी एक गाय आहे.
मम ही षष्ठी एकवचन, गृहे सप्तमी, एकाः ती धेनू स्त्रीलिंगी असल्यामुळे एकच एका झालं, धेनू प्रथमा आणि अस्ति असतं. वर्तमान काळ. माझ्या घरात एक गाय आहे. वर्तमान काळ. हा हो, माझ्या घरामध्ये एक काय गाय सर? आहे. माझ्या घरी एक गाय आहे. हो 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 सांगितलं मी ते. हा. थँक्यू. माधुरी कुलकर्णी मॅम. माधुरी ताई. हा. सा हो, सर. प्रतिदिनं हम्म. सेटमेकं दुग्धं ददाति. हे सा म्हणजे हे जे ना सेटकम एकम, प्रत्येक- हे सेटकम हा. एकम असं आहे. ते सेटकम आणि एकम याचं एकत्र करून झालं ते सेटम एकम, सेटकम एकम. तो पूर्ण आहे सेटकम एकम. हा. सा प्रतिदिनम सेटकम एकम दुग्धम सा ददाति. म्हणजे ती म्हणजे काय? म्हणजे दररोज हा. सेटकम सेटकम म्हणजे शेर, जुना म्हण ना, शेर, एक शेर. हा. दुग्धम ददाती, दूध देते. दूध देते. ती दररोज एक शेर दूध देते. राईट. ओके. सुनंदा गिरी मॅम. हो सर. हा. दर्शनीया खलु सा धेनुः, हम्म. ती असं. गाय खरोखर बघण्यासारखी आहे. हम्म. दर्शनीया म्हणजे बघण्यासारखी, हम्म. खलु म्हणजे खरोखरच, हम्म. आणि सा म्हणजे ती, हा. धेनु गाय. ही गाय खरोखर ती दर्शनीय आहे, गाय खरोखर बघण्यासारखी आहे. बघण्यासारखी. दर्शनीय झालं कारण धेनू आहे. स्त्रीलिंग आहे तर दर्शनीय झालं असतं ते. दर्शनीय धेनू खलु खरोखर सा ती. सा धेनू दर्शनीय खलु दर्शनीय अस्ति. अस्ति दिलेलं नाही तिथे, गृहीत धरलेलं. ओके. थँक्यू. गिरीश देशपांडे सर. हो. धेनुपालनेन पुण्यम भवति. म्हणजे धेनू पालनेन म्हणजे गाय पाल्याने पुण्य होते, भवती होते. आता हे धेनू पालनेन तृतीया, पालनेन म्हणजे हा तृतीया. तृतीया. पाळण्याने, गाय पाळण्याने, गोपालनाने पुण्य होते. हा पुण्य. त्यांनी आपली समजूत आहे ती गाय पुण्य देते. जय मला मॅम. हो. धेनोः चत्वारः पादाः भवन्ति. धेनोः गायीचे षष्ठी आहे ते. हा धेनोः. षष्ठी. चत्वारः चार हे प्रथमा आहे, आणि पादाः पाय बहुवचन भवन्ति असतात. गायीचे 4 पाय असतात. चत्वारहाला हे प्रथमा नाही म्हणता येणार. ओके. हे पादाहाचं ते विशेषण झालं, संख्यात्मक विशेषण. किती पाय? 4 पाय. ओके. पण मग त्या केसमध्ये पादाहा जर हा. बहुवचन झालंय तर चत्वार हा एकवचनच राहील इथे, असं म्हणायचं, असं का? नाही, चत्वार हा नंबर सुद्धा असल्यामुळे. बहुवचनच आहे. अच्छा. हा. अच्छा. ओके. म्हणजे मग आकडे आपण- नपुसकलिंगी असतात अशा अर्थाने का? नाही, तसं नाही. त्याच्यात टेबलच होतो, मी तो काढलेला पण आहे, तर तो मग दाखवायचा राहिला. तर काल तुम्ही टाकलं होतंच वाटतं ते टेबल. टाकलं हो, होतं का काल म्हणजे? मी नव्हते म्हणून हो असेल काल कदाचित. टाकलं होतं राहील. तुम्ही. हा. काल मी त्यामध्ये नव्हते. हा. माहिती व्हा आणि ओके, नो प्रॉब्लेम. ओके. सर धेनोहोच म्हणजे गायीचे होईल का? सॉरी, गाई चत्वार जे आहे ना ते हेच आहे, एकवचनीच आहे. एक मिनिट टेबल टाकतो मी. काय म्हणला तुम्ही? हा धेनोहो जे आहे ते गायीचे होईल का गायीला? ऍक्च्युली ते गायीचे 4 पाय असतात असं ते. पंचमी हा. पण तेच. पंचमी नाही म्हणताय त्याला. पंचमीमध्ये कसं गायीपासून वेगळं झालं, दूर झालं तर पंचमी.
अच्छा षष्टी म्हणजे चाचीचे, पंचमी हम्म. म्हणजे ऊन पासून. अच्छा अच्छा हो. वाक्य हा धेनोः चत्वारः पादः. तर चत्वार तुमचं म्हणणं बरोबर, हे एक वचनच आहे, बहुवचन नाही ते. म्हणजे विशेषण असलं तरी ते आकडा असल्यामुळे मग ते बदलत नाही अशा अर्थाने घ्यायचं का? आता ते कसं आहे त्यामध्ये की हे सगळं पुल्लिंगामध्ये आहे, आणि प्रथमा चत्वारः, द्वितीया चतुरः, तृतीया चतुर्भिः, चतुर्थी चतुर्भ्यः, पंचमी चतुर्भ्यः, षष्ठी चतुर्णाम, सप्तमी चतुर्षु. तर याच्यामध्ये याचं बहुवचन कुठेच नाहीये, हे एवढं नाही, एकच आहे. येणारही नाही ना, कारण आकडाच येणारही नाही. नाही हा ना तो, आकड्याला म्हणजे काय तुम्ही आकडा एकच आहे. चारला चारच म्हणणार, एक चार काय तेच म्हणजे म्हटलं, म्हणून हा आकड्यामुळे ते हा फक्त हा एकवचनातच येईल. हा त्यामुळे ते संख्या आहे ती एक वचनाला तीच आणि बहुवचनाला पण तीच, किंवा एक प्रकारचं ते अव्ययासारखं म्हटलं चालतं ते, पण त्याला विभक्ती आहे. सर ह्याच्यात बरोबर. एकच विचारायचं होतं, म्हणजे हो. कुठल्या तरी श्लोकात ते असं आहे चत्वारी वाक्पदानी, हा मग ते वाक्पदानी गण- तर नक्कीच बहुवचन आहे, मग ते चत्वारी आलंय ते. हम्म. चतुरचं हे बहुवचन आहे का? मग मला पण दिसले नाही म्हणते. आणि परत आपला तो जुना नियम की विशेषण आणि विशेष्य हो ते बरोबर आहे. सेम विभक्ती आणि वचनामध्ये हो, येतात. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. मग कारण मला विकास शोधला सुद्धा मी टेबल करण्यापूर्वी, मला पण दिसलं नाही ते. एक सेकंड. चतुर म्हणजे काय मोडलेलं पाहिजे ना. चतु मला वाटतं विसर्ग आहे ना, चतुः. नाही. चतुर. र जे आहे ते पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, याच्यामध्ये नपुसक लिंगी आहे, पण बहुवचन नाही मिळालं मला. नाही, ठीक चत्वारी आहे. गेलं ना तिकडे आता. होय. खाली होतं ना, नपुंसकलिंगीमध्ये होतं का? आता पाहिलं खाली थोडं. द्वितीया चत्वारी. नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन हा चत्वारी. चत्वारी, आणि द्वितीयामध्ये पण चत्वारी आहे. तर ते नपुसक लिंगीमध्ये गेलं, ते ह्याच्यामध्ये नाही आलं, ते म्हणजे बहुवचनामध्ये नाही आलं. एकच आहे त्यामध्ये, तर ते लिंगाप्रमाणे ते म्हणजे 3 भाग केले. एकवचनातच आहे असं हा सगळं, हा आकडे सगळे हो एकवचन. हो हो. म्हणजे 4 ही जी संख्या आहे ती लिंगाप्रमाणे बदलेल. ठीक आहे, मी अजूनच्या पण विचार करतो, सांगतो उद्या परत तुम्हाला. कारण ते जे आहे चत्वारी, त्याच्यामध्ये ते बहुवचन हेच आहे ना, ते नपुसक लिंगीच आहे ते, अथर्व शीर्षामध्ये सुद्धा. ठीक आहे, 7वं घेऊ आपण, हे पेंडिंग ठेवतो चत्वार. माधुरी कुलकर्णी मॅम. 8वं. हा. धेनूनां रक्षणं न्यूनं राष्ट्रहितायैव. हम्म. धेनूनां म्हणजे षष्टी, हम्म. अनेक वचन. हम्म. रक्षण म्हणजे गायींचे रक्षण. नूनम म्हणजे खरोखर. खरोखरच. हा राष्ट्रहिताचेच ऐव हा येस. आहे आणि आहे हे गृहीत धरलेले आहे. आहे गृहीत धर. हा धेनूना म्हणजे गायीचे गायीचे रक्षण खरोखरच रक्षण खरोखर राष्ट्रहिताचेच आहे. राष्ट्रहिताचे आहे, राष्ट्रहिताचेच आहे. ओके.
आनंद जोशी पुढचं. हॅलो. धेनो वत्सः धेनोः वत्सः जायन्ते. गायीपासून वासरे जन्मतात. जायते म्हणजे जन्माला येणे. धेनो म्हणजे धेनोह म्हणजे गायीपासून, हे पंचमी आहे. पंचमी विभक्ती. म्हणजे पंचमी षष्टी दोन्ही पण धेनोच आहे. संदर्भाप्रमाणे इथे गायीला वत्स पंचमी होतात असंही म्हणता येईल, पण धेनो गायीला आहे, गायीपासून गायीचे वत्स हा जन्मतात असंही म्हणता येईल तुम्हाला, किंवा गायीपासून वासरे जन्मतात असंही म्हणता येईल. जसं वरे आपण म्हटलं इथे धेनोः चत्वार पादा भवन्ति. गायीचे 4 पाय असतात, गायीला 4 पाय असतात, असं गायीचे घेतले. तसं धेनोः म्हणजे गायीचे गायीपासून बनवलं ना. पासून म्हणजे कसं की ते वेगळं होतं शरीरापासून, ते म्हणून गायीपासून वासरे वत्सहा. वत्स असतं तर एक वचन, वत्सा म्हणजे बहुवचन. जायन्ते जन्मतात. थँक्यू. आता रवींद्र काय मोठं वाक्य आहे. हो. वत्साः यदा वृषभाः भवन्ति तदा कृषौ तेषाम् उपयोगः भवति. म्हणजे वत्साः जे धेनो वत्साः जायते त्याचं पुढचं आहे मला वाटतं, की जे वासरांचे बैल होतात तेव्हा त्याचा शेतीसाठी उपयोग होतो. त्याच्यामुळे वत्साः बहुवचन, यदा तदाची जोडी आहे. यदा म्हणजे जेव्हा, वृषभाः अगेन अनेक बैल, भवन्ति बनतात, होतात, तदा तेव्हा, त्यांचा अद्यार धरलंय. कृषौ नाही आहे ना, तेषाम आहे ना तेव्हा. हा तेषाम, ओके. तदा तेषाम कृषौ उपयोगः भवति असं आहे ते. पण तर तेव्हा त्यांचा शेतीसाठी उपयोग होतो. सो मला वाटतं कृषौ षष्ठी झाली. येस. आणि उपयोगः भवति, तेषाम उपयोगः भवति. आता हे जे आहे ना, हे कृषौ कोणती विभक्ती आहे हे आपण अर्थ पाहून त्यातून बघितलं, तर असं बघून आपल्याला ओळखू येतं का कृषी इकारांत आहे, जर कृषौ होईल, असं सप्तमी होईल असा अंदाज घेता येतो का आपल्याला? अजून तरी तेवढा नाही. अजून नाही अर्थ बघून आपण ठरवलं की हे आहे सप्तमी. ओके. संदर्भावरूनच थोडंसं संदर्भावरून कळतं. संदर्भावरून कळतं. तेवढा सराव नाही ना, की नाही मग साहजिक आहे ना, अजून तेवढं नाही ना. म्हणून आता उजळणी सुरू शिवाय हे करायला पाहिजे. वाक्य, शिवाय ही वाक्य सुद्धा अशी एक जुना असं एक ज्याला तुम्ही म्हणता जुना एक चित्र आहे ना, सगळे शेती प्रधान सगळ्या गोष्टी, किंवा वशिष्ठाची धेनू, असं ते म्हणजे जुनं सगळं आहे. नाही, अजून नवीन याच्यामध्ये तसं आता जे एनसीईआरटी पुस्तक आहेत ना, त्यामध्ये चांगलं दिलं आहे. त्याची उदाहरणं पण चांगली आहेत. एनसीईआरटीचं तर पुस्तक मिळालं नाही एखादं 8वी 9वी 10वीचं व्याकरणाचं, बघायला लागले. मला काहीतरी 5वी 6वीचं मिळाले होते, मी बघितले नाही ते. सुरुवातीला ते पण चालेल. आता तो आपण 7वी पासून पुढे घ्यायचा होता. हो, 6वी 7वी मला वाटतं 6वी 7वी 2 वर्षांचे मला कुठेतरी मिळाले. त्याच्यात 8 ते 10 धडे आहेत. आणि ते असंच गाळलेला जागा भरा आणि असे चित्र काढली आहेत, बरंच काय काय आहे. एनसीईआरटीचं की नाही मला माहित नाही, पण कुठल्या तरी पाठ्यक्रमातले ते आहेत. स्टेट बोर्डाचे पण तसेच आहेत. मग ते कुठेतरी मिळाले मला, ते मी बघितले नाही स्वतः अजून. ते कसं आहे की आता आपल्याला 2 महिने आहेत, त्यामुळे आता ह्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. हे झाल्यानंतर आपण करू शकतो. हो, चालेल. माझ्याकडे पण मणिका संस्कृतम आहे सर. अच्छा, ते कुठल्या मणिका संस्कृत व्याकरणम 6व्या इयत्तेचं. कुठल्या कोर्स? आणखी स्टेट बोर्ड आहे का ते? नाही, सीबीएसई. आणि एक अन्वीक्षा म्हणून पण मला एक पुस्तक मिळालं. माझ्या नातीकडूनच मला सगळं मिळतंय. म्हणजे
ही नात हो. मोठी आहे, नोकरी हा हा करणारी आहे आता. ती पण ओके. संस्कृतमध्ये होती, त्यामुळे तिने मला ते दिलं काल पुस्तक. अच्छा 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 ओके ओके हं, ओके त्या- बरं. हं. छान पुस्तकं मिळाली आहेत मला अच्छा अभ्यासाला. मला वाटलं नात म्हणजे लहान असेल एक वेळेला. नाही, मी आता जिथं म्हणजे धाकट्या मुलाकडे राहते ती नात छोटीच आहे, ओके 4 ओके वर्षाची. अच्छा अच्छा पण यात दुसरा म्हणजे नंदेच्या वगैरे हा या हा नाती हा आहेत, त्या त्या मोठ्या बऱ्याच मोठ्या आहेत, लग्न राईट झालेली आहे. करेक्ट हा, करेक्ट त्यामुळे राईट राईट हं. ओके. वत्सः म्हणजे बहुवचन, यदा आणि तदा. वृषभाः बहुवचन भवन्ति. जेव्हा हे वत्सव गृहीत धरलं ना की धेनोः वत्सः जायन्ते म्हणजे ते वासरू हे गाय नाहीये, ते बैलच आहे असं गृहीत धरलं इथे. आणि म्हणून छोटा त्यांनी बैल म्हणलं आहे. की हा हम्म. वृषभाः छोटा भवन्ति बैल. म्हणतो तो. हो आता इथे जेव्हा बनतात म्हणून आता भाषांतर घेतलं, भवंती याचा अर्थ ते ऑलरेडी त्या ठिकाणी बैलच आहेत, छोटे बैल. हो. तदा कृषव कृषीमध्ये तेषाम म्हणजे त्यांचा, वृषभः हम्म. असल्यामुळं तेषाम, हे हो. बहुवचन असल्यामुळं तेषाम. उपयोग उपयोग हे पुल्लिंगी उपयोगः भवति भवती होतो. होतो. हम्म. येस उपयोग होतो. कृषे नाही येणार का? कृषे. कृषे नाही येणार, कृषव कृषे हे एक वचनी होईल. शेतीत. कृषी आहे की नाही मला शंका आहे, पण कृषी नाहीच आहे तिथं. कृषवच आहे, कृषव. शेतीमध्ये. सर इथे आपण असं पण एक हे करू शकतो ना, की जर गाय जन्माला नाही आली म्हणजे ते वासरू हे जर का बैल असेल बैल तर असेल त्याचा उपयोग हो, हे भवंती कृषीसाठी होतो. भवंती जे आहे ना, त्याचा अर्थ आपण तसाही घेऊ शकतो की जेव्हा तो बैल असतो, हा, इथे त्यांनी काय केलं, बैल बनतात जेव्हा वासरे जेव्हा बैल बनतात, म्हणजे इथे यांनी गृहीत काय धरलं म्हणजे की गृहीत धरलं की सगळे मेलच येतात जन्माला बैलच असं. आहेत असं. पण तसं आहे असं की जर ते बैल असतील तर वृषभा भवंती, इथे भवंतीच्या ऐवजी अस्की पाहिजे होतं, म्हणजे याचं प्लुरल पाहिजे होतं, भवंती नको. भवंती घेतल्यामुळे ते इथे बैल बनतात, बैल होतात असं म्हणजे. बरोबर. ठीक आहे. आता या ठिकाणी काही शब्द आहेत आणि नंतर एक छोटीशी कथा आहे आपल्याला. मी शब्द फक्त वाचतो मी, हे अजून आहे शिल्लक आपल्याकडे. म्हणजे तुमचाच नंबर आहे आता, पहिल्या ओळीतले वाचा तुम्ही. पद्मजाताई बोल मॅडम, आहात का? गेल्या गिरीश देशपांडे सर, आवाज येत नाही का? येतोय. हा ओके. हे डावीकडचे डावीकडचे शब्द वाचत. हा, कस्यचित हा म्हणजे कोण्या कस्यचित म्हणजे कस्यचित हा हा कोण्या तरी हा हा आसंदिका कोच किंवा खुर्ची. सोफा म्हणतो ना आजकाल आपण इंग्लिशमध्ये, कोच. खुर्ची किंवा सोफा. उपकरणम म्हणजे साधन. आणि उपधानम उशी. उपधानम उशी. आणि विजयीतुम पंखा चालवण्यासाठी. विजयीतुम पंखा हलवण्यासाठी के लिए हलवण्यासाठी. आणि खड्ग तलवार. खड्ग म्हणजे तलवार. खड्ग तलवार. अन्यस्त खड्ग देणार तलवार. पंचत्वम ट्यू म्हणजे पंचोदात विलीन झाले आपण जे आहे ते पंचत्वम हे नपुंसकलिंगी नाम आहे त्याचं. ओके. रत्नप्रभा मॅडम. ओके. रत्नप्रभा पोहेकर आहात का? हा, आवाज येत नाही तुमचा. आवाज आता येतो? आता येतोय. हा, आसित म्हणजे था किंवा होते. हा, पर्यंक म्हणजे पलंग. पर्यंक
पर्यंकः का? पर्यंकः विसर्ग आहे पुढे ना. पर्यंक, हो बरोबर आहे. पर्यंक हा म्हणजे पलंग, हा प्रावरण म्हणजे चादर, हा व्यजनम म्हणजे पंखा, हम्म, बभू म्हणजे हुआ किंवा झाला, हा उड्डीय म्हणजे उडकर किंवा उडून. उडून, हा आणि अनुचर हा म्हणजे नौकर किंवा नोकर. नोकर. हा येस ओके. तर ह्याच्यात शब्द जे आहेत ते कस्यचित म्हणजे किमचित, हो. किम पासून झालं पण नंतर कस्य झालं, कुठल्या तरी एका, कोणत्या तरी एका. आसंदिका हे स्त्रीलिंगी आहे. कोच किंवा सोबत बसण्याची खुर्ची. उपकरणम मराठीमध्ये पण उपकरण म्हणतो आपण ते, इथं नपुसकलिंगी उपकरणम. उपधानम उशी, आणि इकडे उपधानमच्या पुढे इकडे प्रावरणम आहे, चादर. प्रावरण म्हणजे आवरणम, हम्म. आवरण म्हणजेच आपण जे झाकून घेतो ते शरीर, त्यामध्ये ते चादर प्रावरण. विजयीतून पंखा हलवण्यासाठी केलेली व्यवस्था. खड्गा हा तलवार. पंचत्वम पंचत्वात विलीन होणे. आसीत होते. आणि पर्यंक हा पलंग. व्यजनम पंखा, व्यजनम पंखा, विजयीतून पंखा हलवण्यासाठी केलेली व्यवस्था. बभूव झाला. आता हे आसीत पण एक होते हे, आणि बभूव जे आहे ते झालाय. तर बभूव जे असतं भूतकाळ आहे हा, आसीत हा पण भूतकाळ आहे. तर आसीत हा नजीकचा भूतकाळ आहे, आणि बभूव हा खूप पूर्वीचा भूतकाळ आहे. हे अगदी ज्या गोष्टी आपल्या समोर झालेल्या नाहीयेत अशी जेव्हा कथा असते तेव्हा त्याला बभूव म्हणलं जातं. ऐतिहासिक कथांमध्ये, पौराणिक कथांमध्ये बभूव हा शब्द खूप वेळा वापरला जातो. इथे आसीत हा नजीकच्या काळात असेल तर आसीत, अदरवाईज बभूव म्हटलं जातं. उड्डीय म्हणजे उडून. आणि अनुचार हा, जे अणु म्हणजे पाठोमाग येणार, मागोमाग येणारा. आणि चर म्हणजे चालणे, मागोमाग चालतो तो म्हणजे नोकर. मला पुढे चालतो तर आणि अनुचर नाही, हा. अनुयायी. अनुचर अनुयायी, म्हणजे हा अनुयायी पण तसंच अनुचर आहे. म्हणजे इथे हा अनुयायी या म्हणजे काय, ते पाठीमागे चालणार असला, जे चालतो हा तो, जो एखाद्या म्हणजे शिष्य. नेत्याच्या बरोबर जातो किंवा साधूच्या बरोबर जातो तो अनुयायी. एखाद्या म्हणजे गुरुच्या सर बरोबर शिष्य पण होऊ शकतो का? शिष्य. हा अनुयायी म्हणजे शिष्य. जो एखाद्या विचाराला फॉलो करतो तो. अनुचर म्हणजे जो त्याच्या मागे मागे चालतो. म्हणजे अनुयायापेक्षा अनुचराचा हा मुद्दा थोडा कमी म्हणता येईल. अनुयायी हा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे अनुचरापेक्षा. तर हे काही शब्द आहे आणि एक कथा आहे छोटीशी. इथे त्याचं दिलं की न लाभाय मूर्खः अनुचरः. म्हणजे मूर्ख अनुचर, जर मूर्ख अनुचर असतील, मूर्ख नौकर असतील तर लाभ नसतो. न लाभाय मूर्ख हा अनुचरः असं या कथेचं नाव आहे. आणि त्या कथेमध्ये आता पण वाचू काय काय आहे ते. पद्मजाताई तुमचं चालू आहे का, हे अनम्यूट करता येतं का? हो सर, हा करता येतं. हा पहिलं वाक्य वाचा आणि दुसरं तुम्ही पेनाल्टी पण वाचा. कस्यचित् नृपतेः समीपे एकः वानरः आसीत्. हा म्हणजे कस्यचित म्हणजे कुठल्या तरी एका हा राजाजवळ, समीपे हा म्हणजे जवळ, एक वानर होतं. ओके कोण्या एका राजाजवळ एक माकड होते. ओके. पुढचं पुढचे वाचायचे सर. हा आम्ही तुम्हाला आवाज दिला, तुम्ही सापडले ना त्यावेळा म्हणून. सॉरी सह तस्य नरपतेः अतीव विश्वासपात्रम अभवत. व्हेरी गुड. विश्वासपात्रम अभवत. हा हा तो त्या नरपतीचा अतीव म्हणजे अतिशय विश्वासपात्र होता, झाला होता. म्हणजे त्या राजाचा त्याच्यावर अतिशय विश्वास होता. हा ओके थँक्यू. आता इथे कस्यचित द्रुपते हे कोणत्या तरी, जशी आपली कथा सांगण्याची पद्धत असते, काहीतरी एक असं जनरल गृहीत धरलेलं असतं. आठपाट नगर होतं कोणत्या तरी शहरामध्ये, कोणत्या तरी राजाकडे, एका राजाकडे, असं कस्यचित द्रुपते हे कोण्या एका राजाकडे, कोणत्या तरी एका राजाकडे, राजाजवळ.
नृपतेः समीपे, राजाच्या जवळ. नृपतेः षष्ठी. समीपे. एकः वानरः आसीत्. एक वानर होत. सह तो, ते वानर. तस्य नृपतेः, नरपतेः, नरपती. आता नृप म्हणजे सुद्धा राजाच, नरपती म्हणजे सुद्धा राजाच. शब्द वेगळे वापरले. नरपतेः म्हणजे षष्ठी, नरपतेचा म्हणजे राजाचा. अतीव, खूप. विश्वासपात्रम, विश्वासपात्रम नपुंसकलिंगी विश्वासपात्र. अभवत, होता. आता इथे हा वेगळा भूतकाळ वापरला यांनी, अनद्यतन, अभवत. आणि हा असित जो आहे तो हाही भूतकाळाचा आहे. दोन्हीचा अर्थ एकच. पुढचं सॉरी, वाक्य घेऊ. नृपतेचं कोणतं रूप आलं? नृपते हे नृपतेः षष्ठी रूप. पण नृपस्य आहे ना, म्हणजे नृपस्य आहे ना षष्ठी? नाही, ते नृपतीवरून घेतलेलं आहे ते. ओ अच्छा, नृपती. ओके. नृपतेः षष्ठीच आहे. तर आपण पहिल्यापासून बघूया. सुरेखाताई. एकदा राजा स्वप्रासादस्य शयनकक्षे स्वपितुम् अगच्छत्. व्हेरी गुड. म्हणजे एकदा राजा स्वतःच्या म्हणजे महालामध्ये झोपण्यासाठी आला ना, अगच्छ. झोपण्याच्या खोलीत आला नाही आला, म्हणतात त्याला. आला झोपण्यासाठी नाही. गेला. ते हा आगच्छ वेगळं, हे अगच्छत अगच्छत, वेगळं. हा, अगच्छत. हा, गच्छचा झोपण्यासाठी भूतकाळ आहे. आला. गेला. हो हो सर, हा, झोपण्यासाठी आला. आला नाही, गेला. हा हो, गच्छत. सॉरी. हे आगच्छ हो ते ना, सॉरी. आगच्छ वेगळं. आगच्छ होय म्हणजे होय ये. सर. गच्छ म्हणजे येस जा, आगच्छ म्हणजे ये. आणि येस अगच्छत. येस सर. हा, तो ओके. एकदा हा शब्द एकदा मराठीमध्ये आणि संस्कृत सारखाच आहे. हा राजा हा पण दोन्हीकडे एकदा सारखाच आहे. राजा हा, स्वतःच्या प्रसाद. महालात हा, झोपण्याच्या खोलीत येस. झोपण्यासाठी गेला. सोपितुम. गेला गेला बरोबर ना, झोपण्यासाठी गेला. शयनकक्ष ती सप्तमी. सप्तमी. येस. स्वपितुम म्हणजे सर ते तुम प्रत्ययवाला ते आहे का? हा, त्वम प्रत्यय. हा, बरोबर ना. आणि झोपण्यासाठी. अगच्छत भूतकाळ. हा अगच्छत गेला. येस. स्वप्रासादस्य षष्ठी. हा, येस. येस. ओके. जयमाला मॅम. अतिविशालः आसीत् सः कक्षः. सहा तो कक्ष अतिविशालः, खूप मोठा. आसीत् होता. आसीत् हे हे आलं. हा, भूतकाळ आलं. अनंत भूतकाळ. तो कक्ष अतिविशाल होता. तर कक्ष हे पुल्लिंगी असल्यामुळं अतिविशाल झालं ते, आणि असे सोपं होतं. गिरीश देशपांडे. गिरीशजी आहात का? हा सर, कोणाला ते सांगता का दुसऱ्याला? मी जरा हा, ओके. पद्मजा मॅम. हा, मी घेतो. चालेल, दोष द्या. तत्र सुवर्ण निर्मितः एक पर्यंकः आसीत्. हा, तेथे, तत्र म्हणजे तेथे, हम्म. सुवर्ण निर्मितः, सोन्याने बनवलेला सोन्यापासून बनवलेला. एक म्हणजे एक तेच आहे. पर्यंकः म्हणजे पलंग. आसीत् होता, भूतकाळ. कारण इथं तेथे एकह पाहिजे होता इथे. एकः पर्यंकः. पर्यंकः असं. ठीक आहे. हा, तत्र सुवर्ण निर्मितः एकः पर्यंकः आसीत्. सुवर्ण निर्मित हे ओळखूच आपल्याला. सुवर्णापासून केलेला, सुवर्णाने केलेला पर्यंकः पलंग होता. ओके. पण ते मगाचं अंकांचं म्हटलं ते विशेषण विशेष त्याप्रमाणे मे बी एकम असू शकतं, माहित नाही मला.
बघायला लागेल मला वाटतं. वाटतं मला असं व्हायला पाहिजे. एकाहाच्या ऐवजी एकम पण असेल नाही, एखाद्या एकम नाही येणार ते. नाही, कारण हे पुल्लिंगीचं पुल्लिंग पर्यंक हा होतं. पुल्लिंगी आहे ना. हा पलंका पुल्लिंगी हा, आहे. म्हणून. अच्छा ठीक. मग आणि एकहा. शब्द एकहच ते हो असं एकहा. तुला. ओके. बघूयात. हा, नसेल ठीक तर आहे. बघू. हम्म. बोलेकर साहेब नाही काच. हो. हा, येस. रजत निर्मिताः चतस्रः आसंदिकाः आसन. रजत निर्मिताः चांदीपासून बनवलेले, चतस्रः म्हणजे 4, आसंदिकाः म्हणजे खुर्च्या होत्या, आसन. आता इथे चतस्र हा घेतला त्यांनी, म्हणजे काय झालं आता इथे चतस्र हा कुठे गेला इथे. द्वितीय. प्रथम आहे ते स्त्रीलिंगी मध्ये पण ते प्रथम द्वितीय मध्ये पण आहे चतस्र हा. हा. पण हे स्त्रीलिंगी आहे आणि स्त्रीलिंगी बरोबर आहे. त्याला आसंदिका आहे. आसंदिका जे आहे ते स्त्रीलिंग आहे. सर त्याच्यावरती काय लिहिलंय नियम तो एकदा वाचूया का? एक मिनिट. आसंदिका हे स्त्रीलिंगी आहे. हे ना, हे का? हा, ह्याच्यावरती काय लिहिलंय, संस्कृत में चतुशब्द नित्य बहुवचन में रहने वाला है. म्हणजे तो नेहमी बहुवचनातच वापरतात असं लिहिलंय त्यांनी. म्हणजे एक वचन द्विवचन काय नाहीये म्हणजे त्याला. म्हणजे याचा अर्थ हे मी बघितलंच नाही का. ओके, म्हणजे 4 ही संख्याच बहुवचनी आहे, म्हणून जे काय असेल ते सगळं बहुवचनीच आहे. पण मग हे फक्त 4 अंकासाठी आहे का सगळ्या अंकांसाठी नाही, हे असेल? 4 साठीच आहे. एकच असणार आहे. हा बरोबर. द्विपासून पुढे जे आहे ते बहुवचनी होईल. या सगळे बाजूला. द्विपासून पुढे बहुवचनी हा, असणार. असं बरोबर. होईल. हम्म. कारण ते संख्याच द्वि जास्त पण आहे. द्विवचनात जाईल ना, मग तृतीय 3 पासून म्हणजे. एखाद्या वेळेस द्वि जाऊ शकेल, काही ठिकाणी द्विवचनामध्ये. द्वि म्हणजे 2 म्हणजे बहुवचनी किंवा द्विवचनी असं. ठीक आहे, संख्या या विषयावर अजून थोडंसं मी सांगतो, कारण हे केव्हा तरी वाचलं मी, माझ्या विसरून गेलो. ओके, रजत निर्मित हा चतस्र आसंदिक आसन. आता एक क्लिअर झालं आपल्याला की कमीत कमी, बाकी नाही म्हटलं तरी चतुर जे आहे ते बहुवचनी आहे. एवढं आपण आज गृहीत धरू, बाकीचं मग उद्या आपण त्याला समजू. रजत निर्मित हा म्हणजे चांदीपासून निर्मित झालेले, म्हणजे तयार केलेले, बनवलेल्या. चतस्र 4 आसंदिक खुर्च्या आसन होत्या. इथं आसीत आहे. पर्यंक आसीत, एक पर्यंक आसीत, एक पलंग होता. चतुस्र आसंदिक आसन, 4 खुर्च्या होत्या. आसीत त्याचं बहुवचन आसन, आपण जे आधी पण बघितलं होतं. ओके, त्याच्या पुढे अजून कोणी आहे का ज्याचं नाव घेतलं नाही मी अजून? आनंद जोशी आहेत का? सुनंदा गिरी मॅम. विविधा आनंद जोशी, हा ठीक आहे, आले का? वाचा. विविधानी नयन मनोहराणी चित्राणी आसनम. आसनम कशाला? नाही, आसन. विविधानी नयन मनोहराणी चित्राणी आसन. हा, त्याच्यामध्ये एक लय असेल ना, म्हणताना आपल्याला असं विविधानी नयन मनोहराणी चित्राणी आसन असं काहीतरी म्हणतोय तो वाटतं. हा, हे सगळं नी कावर आलं हे? त्याचं कारण चित्र आहे, चित्र